अनेक प्रतिभावान ॲनिमेटर आणि आशय निर्माते सहभागी होतील। IPL क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि पंजाब सुपर किंग्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होईल। संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल। दरम्यान काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर 1 गडी राखून विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पुरनच्या 75 आणि मिशेल मार्स याच्या 72 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावत 209 धावा करत 210 धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्ससमोर ठेवलं। दिल्ली कॅपिटल्सच्या मिशेल स्टार्कने सर्वाधिक 3 तर कुलदीप यादव याने 2 गडी टिपले। दिल्ली कॅपिटल्सने 19 षटकं आणि 3 चेंडूत 9 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान गाठलं। आशुतोष शर्मा याने नाबाद सर्वाधिक 66, विपराज निगमने 39 तर ट्रिस्टन स्टब्सने 32 धावा केल्या। त्याशिवाय डुप्लेसिसच्या 29 आणि अक्षर पटेलच्या 22 धावाही सामन्यात महत्त्वपूर्ण ठरल्या। लखनौ सुपर जायंट्सच्या शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, मणिमरन सिद्धार्थ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले। सामन्यात सर्वाधिक धावा करणारा आशुतोष शर्मा हा सामनावीर ठरला। नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये काल